10वी 12वी पदवी नंतरचं जीवन आणि करिअर. करिअर शब्द आपण कंसात म्हणतो की माझं वयवर्ष 16 आणि व्यक्तिमत्व घडवायचं आहे, त्यात करिअर घडवायचं आहे. ते घडवताना निवडायचं पण ठरवायचं. जसा इथे पुन्हा काही जणांचा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं असेल तर कोणती डिग्री घेऊ. याचं व्यावहारिक उत्तर तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं सोपं आहे. ते म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हणून कोणती तरी वेगळी डिग्री घे असं अजिबात नाही आहे. तर तुला ज्या विषयांचा अभ्यास करायला आवडतो त्या विषयांमधली डिग्री घे, इतकं सोपं उत्तर आहे. आणि ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षा असतील UPSC MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षांना सर्व डिग्र्यांचा समान उपयोग आहे. आता हे झालं मूळचं उत्तर. पण आपण सुदैवाने त्याच्यात आणखी एक अत्यंत मोलाचं पवित्र तुळशीपत्र असं माझं त्याला ते आपण चाणक्य मंडल आणि DESPU पुणे युनिव्हर्सिटी ही स्पर्धा परीक्षांकरता जो अभ्यास करावा लागतो, मला पण तो कसा पण माहिती आहे. UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे नॉर्म्स की किती अभ्यासाला किती क्रेडिट्स असतात, किती क्रेडिट असले म्हणजे तुमची एक सेमिस्टर होते, अशा 2 सेमिस्टर, असं 1 वर्ष केलं की सर्टिफिकेट, 2 वर्ष केलं की डिप्लोमा, 3 केली की डिग्री, त्याच्यातच 4थं केलं तर ऑनर्स हा प्रकारे नवीन शिक्षण धोरणात तो आला. प्रत्यक्ष जमिनीवर अजून यायचं आहे. पण जर 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं तर पुढचं मास्टर्स 1च वर्षाचं आहे आणि 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं तर मास्टर्स 2 वर्षाचं आहे. अशी आपण नीट रचना चाणक्य मंडल परिवार आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी यांनी मिळून आपण तयार केली आहे. तो मुद्दा कमी शब्दात आणि थोडक्यात सांगायचा तर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासातच डिग्री मिळवा, हा तो मुद्दा आहे. की नाहीतरी आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, त्याला अभ्यास करायचाच आहे. आता बहुसंख्य स्पर्धा परीक्षांना, प्रत्येक स्पर्धा परीक्षेची शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन वेगवेगळं असतं. पण मी एक थंब रूल म्हणतोय की बेसिकली बहुसंख्य स्पर्धा परीक्षांना तुमच्याकडे UGCची एक मान्यताप्राप्त पदवी असावी लागते. मग अनेकदा हे होतं की ज्यांना स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं आहे, अरे ती परीक्षा देण्यासाठी एक UGCची मान्यताप्राप्त पदवी हवी आहे, त्यामुळे मग ओके कोणत्या तरी कॉलेजला प्रवेश घे, ती डिग्री घे आणि ती करताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेव. मला आयुष्यभर हे करताना जाणवलं आहे की स्पर्धा परीक्षांचा जो प्रचंड अभ्यास आहे, कितीही केला तरी कमी आहे. आणि सोप्या शब्दात सांगायचं तर जीवनाची सर्व क्षेत्र त्यात येतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये येत नाही असं अभ्यासाचं एकही क्षेत्र नाही. मला जाणवलेलंच आहे की हे UGCच्या नॉर्म्समध्ये बसतं आणि ते डिझाईन जर नीट केलं तर मुलामुलींना त्याच अभ्यासामध्ये डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण मिळून जाणार आहे. उलटं आपण त्याच्यात आणखी एक मोलाची भर घातली आहे, ते म्हणजे हा पब्लिक पॉलिसी नावाचा अत्यंत महत्त्वाचा विषय. लोकनीती, पब्लिक पॉलिसी म्हणजे सोपं सांगायचं तर एकूण समाज, लोक, हा देश, हे विश्व, जग याच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्याचं शास्त्र आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने नीती, पॉलिसी कशा आखल्या पाहिजेत या क्षेत्राला नाव आहे पब्लिक पॉलिसी. आज जगामध्ये 4 जागतिक कंपन्या आहेत की त्यांचं ह्या क्षेत्राकरता नाव आहे. त्यांना बिग 4 असंच म्हणतात. की त्या महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार सुद्धा त्यांना कुठल्या तरी विषयाचा अभ्यास करून शिफारस करायची तर ते ले दे के आलटून पालटून ह्या 4तल्या कोणाला तरी ते कॉन्ट्रॅक्ट देऊन आणि त्यांना कोट्यवधी रुपयाचं कन्सल्टेशन फी देऊन ते मग रिसर्च करतात, ते फील्डवर्क करतात, ते पेपर्स तयार करतात आणि मग ते आपल्याला या भारत देश अथवा महाराष्ट्राचे एक अमुक प्रश्न सोडवाल तुम्ही, नीती काय करा असं ते शिकवतात. अशा 4 आहेत. अशा डेलॉइट म्हणून कंपनी, मॅकिन्झे, प्राइस वॉटर कूपर हाऊस आणि अर्न्स्ट अँड यंग, ह्या 4ांचं जागतिक नाव आहे पब्लिक पॉलिसी क्षेत्राकरता. आपल्या मनात आहे की याचं भारतीय टॅलेंट तयार व्हायला पाहिजे, टॅलेंट पूल. आणि महाराष्ट्र, भारत नव्हे, आपल्याकडे तयार होणारं टॅलेंट की आम्ही जाऊन अमेरिकेची बुद्धी आयात करू आणि येऊन आम्हाला आमच्या देशाच्या समस्या कायच्या अक्कल कोणीतरी अमेरिकन शिकवेल आणि आम्ही यस सर करत त्यांची थुंकी जलद धोरणं ठरवू, ची गुलामी संपली पाहिजे. माझा हा देश आणि उद्या ते विश्व
याचा भारतीय ज्ञान प्रणाली इंडियन नॉलेज सिस्टीमच्या आधारे अभ्यास करून येता आम्हाला शोधता की गरिबीचा प्रश्न कसा सोडवू, बेरोजगारीचा प्रश्न कसा सोडवू, महिलांच्या विषयक ज्या विविध मुद्दे, प्रश्न, समस्या, अन्याय ह्यांच्या मुद्द्यांना हात लावूनची नेमकी धोरणं काय पाहिजेत, कशी ठरवू. व्यापार, दळणवळण हजारो आहेत या प्रकारच्या, नॅशनल सिक्युरिटी सकट त्या क्षेत्राचं नाव आहे पब्लिक पॉलिसी. आणि मग आपण जे BA आणि MAचं बसवलंय हे सिव्हिल सर्व्हिस म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि तो अभ्यास करताना पब्लिक पॉलिसी.